प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। पनवेल शहरातील कपड्यांची भव्य दालनं असलेल्या द्वारकादास श्यामकुमारने आयोजित केलेल्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला स्त्री पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मतदाता जागा हो, स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने आज सकाळी मतदान करून प्रथम आलेल्या 51 महिलांना पैठणी तसेच प्रथम आलेल्या 51 पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात आले। स्त्री पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी, मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास श्यामकुमार तर्फे मतदारांसाठी ही फ्री ऑफर ठेवण्यात आली होती, असे द्वारकादास श्यामकुमारचे संचालक शरद पाटील यांनी सांगितले। नमस्कार। सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचं आज मी माझ्या द्वारकादास श्यामकुमार शोरूममध्ये हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 13 मे 2024 या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे लोकसभेचं मतदान चालू आहे या मतदानामध्ये कुठेतरी टक्केवारी वाढावी आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं आपण एक 4-5 दिवसापूर्वी एक संकल्पना राबवली होती, ज्यामध्ये 51 महिला आणि 51 पुरुष हे सर्वप्रथम जे मतदान करून आपल्या शोरूमला व्हिजिट करतील त्या अशांना आपल्या शोरूमच्या माध्यमातून पैठणी आणि पुरुषांसाठी सियाराम या ब्रँडची शूटिंग शर्टिंग हे फ्रीमध्ये गिफ्ट दिलं जाणार होतं। तर हे आज सकाळी जेव्हा आम्ही शॉप 7 वाजता उघडलं तेव्हा 7च्या नंतर 7:15 पासून महिलांची आणि पुरुषांची खूप गर्दी शोरूममध्ये चालू झाली आणि ज्या आमच्या कमिटमेंटप्रमाणे सर्व महिलांना आणि पुरुषांना या पैठणीचं आणि सियाराम शर्ट पॅन्ट जोडीचं हे वाटप केलेलं आहे, हे मी आज या ठिकाणी सांगत आहे। येत्या काळात महापालिकेचे इलेक्शन आहे, शिवाय विधानसभेचं पण मतदान होणार आहे, तेव्हा या संकल्पनेमध्ये आपल्याला जेवढं काही जास्त देता येईल। यावेळेस थोडंसं काही ग्राहकांमध्ये किंवा मतदारामध्ये नाराजी होती, कारण मर्यादितच व्हाउचर होते। तर निश्चितपणे येत्या काळामध्ये त्या ग्राहकांची पण नाराजी दूर केली जाईल आणि यामध्ये किती प्रमाणात वाढवता येईल आणि किती लोकांना सॅटिस्फाईड करता येईल हे निश्चितपणे त्यावेळेस आम्ही जाहीर करून देऊ। द्वारकादास श्यामकुमार यांचे संबंध महाराष्ट्रभर 60 युनिट्स आज रनिंग आहेत। तर मागच्या आठवड्यामध्ये 7 तारखेला मराठवाड्यातील लातूर या ठिकाणी सुद्धा हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला गेला होता। तिथे सुद्धा ग्राहकांनी चांगल्या प्रतिसाद दिला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून ती संकल्पना आम्ही आज पनवेल या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं राबवली। पनवेलसोबतच औरंगाबाद, बीड असेल या ठिकाणी सुद्धा काल आज या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला गेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। येणाऱ्या काळात म्हणजे पुढे 19 किंवा 20 तारखेला जे आमचं कल्याण आहे किंवा बदलापूर आहे, भिवंडी मतदारसंघ आहे, या ठिकाणी सुद्धा आमचे शोरूम आहेत, त्या ठिकाणी सुद्धा हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला जाणार आहे। तर तेथील सुद्धा नागरिकांनी या उपक्रमाचा निश्चितपणे फायदा घ्यावा आणि भरभरून मतदान करून आमच्या शोरूमला व्हिजिट द्यावी, त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा।